नवी पहाट नवा वसंत, नवी पालवी नवी स्वप्न, नव्या आशा नव्या दिशा, नवा ध्यास नवा आरंभ. आणि नव्या वर्षाच्या या नव्या गुढीसह हाऊसफुलच्या नव्या भागात मी केतकी थत्ते तुमच्या सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत करते. मराठी नाट्यसृष्टी नवीन वर्ष दणक्यात साजरे करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्याच्या या क्रिकेटच्या हॉट सीझन मध्ये सुद्धा काही नाटकांनी आपल्या महोत्सवी प्रयोगांची गुढी अगदी दिमाखात उभारली आहे. नाट्यसृष्टीच्या मैदानावर सध्याचा स्कोर आहे शफाअत खान लिखित पोपटपंची नाबाद 25, विक्रम गोखले अभिनीत कथा नाबाद 50 आणि प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित चेहरा फेरी नाबाद 100. बाई, जो ह्या गोष्टी ऐकतो त्याला पुण्य लागतं, म्हणजे डबल फायदा. गोष्ट वर पुण्याचं बोनस. मला पुण्य नकोच आहे, टाइमपास हवाय. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अशी सुरुवात असलेली गोष्ट मला नको. म्हणजे तुम्हाला गोष्ट आजची आत्ताची हवी. हो, आणि गोष्टीचा शेवट ते सुखानं राहू लागले असाच व्हायला हवा. मला ठाऊक नाही साहेब. डॉक्टर आहात ना तुम्ही? हो, पण मी तसला डॉक्टर नाहीये. मराठीचा PhD आहे. मराठी साहित्यात पोटावर काही नाहीये. एखाद्या नाटकाचे 25 प्रयोग होणं ही तशी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर काही फार मोठी घटना नाही. पण माझ्या एका मित्राने तो पोपटपंचीच्या प्रयोगाला आला होता आणि बघितल्यावर तो मला असं म्हणाला की या नाटकाचा एक प्रयोग मराठी रंगभूमीवर होणं हा सुद्धा मी चमत्कार समजतो. तर हे जर लक्षात घेतलं तर आज मराठी रंगभूमीवर आणि ते व्यावसायिक रंगभूमीवर पोपटपंचीचा 25वा प्रयोग होतो आहे, ही तशी आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. याच्यात एक थोडंसं आपल्याला प्रॉबेबली जे आपण 4 चौघात मित्रात बोलतो ते स्टेजवर 300 लोकांच्या समोर ते एन्जॉय करता येईल का आणि त्यातनं ह्युमर आपल्याला मिळेल का ह्याची एक कदाचित भीती असण्याची शक्यता असं मला वाटलं. मी खूप इंटरनॅशनल थिएटरही बघितलं आणि तिकडे या टाईपच्या नाटकांचे फॉर्म बघितले. ते सगळं बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रोग्रेशनसाठी कोणीतरी याच्यात पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. अशी अनेक नाटकं याच्यानंतर येतील याची मला गॅरंटी आहे. बाई घाबरू नका, सत्य आतून धुशात येतंय. झी मराठीच्या आणि हाऊसफुल या कार्यक्रमाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडनं हार्दिक आणि मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. झी मराठी हाऊसफुलला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवर्जून आमच्या ह्या नाटकाला यावत अशी माझी मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. तुमच्या मिस्टरांचा चेहऱ्याचा पार चेंदामेंदा झालाय. डोळे नाकात गेलेत, दात कानात गेलेत, केस जिभेत गेलेत आणि सर्वात भयंकर म्हणजे मेंदू घशात गेलाय. अरे देवा, अहो किती भोळा चेहरा होता हो यांचा. ओके 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 ओके, काय नाही होणार, काय नाही होणार. आता हळूहळू हा हा आ आ आ आ. संतोष काणेकर चेहरा फेरीचा निर्माता, भूषण कडू ॲक्टर आणि मी लेखक दिग्दर्शक. आम्ही जेव्हा नाटक वाचलं तेव्हा आम्ही मनाची हे पक्क केलं होतं की असा काही मोठा स्टारडम नाही आहे नाटकात. कोणी खूप स्टार्स आहेत आणि असं काही नाही आहे. तर जर नाटक यशस्वी होईल तर ते नाटकाच्या क्रेडिटवर होईल आणि आमच्या सगळ्या मेहनतीवर होईल. त्या अनुषंगाने माझ्या मते नाटकाला भरपूर यश मिळालेलं आहे आणि मिळेल. 100पर्यंत पुढे आणखीन एक 0 लागावा अशी अपेक्षा आहे. आता नवीन प्रकार बघा. नीट बघ, नीट बघ. नीट बघ, नीट बघा. डॉक्टर काय नको ते शिकवताय? तुमच्याच कामाचं शिकवतोय. मराठी नाट्यसृष्टीच्या रेशमी गुढीवर यावर्षी बरेच नवे रंग चढणार आहेत. नव्या दमाच्या कलावंतांबरोबरच काही दिग्गज रंगकर्मींच्या नाटकांची पर्वणीही रसिकांना लाभणार आहे. विजय केंकरे, विनय आपटे, चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश जोशी
यांच्या कलाकृतींमधून रंगभूमी गाजवणार आहेत एकाहून एक सरस कलाकार. आतापर्यंत आमच्या दारातून एकही सेल्सगर्ल काही न विकता परत गेलेली नाही. का ते विचार सहानुभूती म्हणून काका त्या वस्तू विकत घेत असणार. नाही, दारामध्ये विकत घेतलेलं मला आवडत नाही ना, म्हणून ते मुद्दाम तिन्ही वेळेवर घरी यावं म्हणून मी तिला ओरडायची. तेव्हा मला काय म्हणत होता, मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. हा, दिलं स्वातंत्र्य, फडकावला तुम्ही झेंडा, गेली ना पळून परधर्माच्या मुलाबरोबर. काका तुम्हाला माझ्या चारित्र्याविषयी काही शंका आहे? अगं आम्हाला काय करायचंय, तू आमची पेईंग गेस्ट आहेस आणि आम्ही या घराचे मालक आहोत, एवढाच आपला संबंध आहे. हो काकू, पण तरीही तुम्ही मला विचारू शकता, कॅरेक्टर चांगली नसलेली मुलगी तुम्ही आपल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून का ठेवावी?